चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच श्रीरामनवमी, ज्यांच्या नुसत्या नावाने दगडालाही तारलं अशा प्रभू श्रीरामांचा हा जन्मोत्सव आपण दरवर्षी उत्साहाने हा सण साजरा करतो, पाळणा गातो, सुंठवडी वाटतो. पण या सणामागचा खरा दृष्टिकोन आणि त्याचं आपल्या आजच्या आयुष्यातील खरं महत्त्व काय हे जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केलाय का? चला तर मग रामनवमीचे महत्त्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी अस्मी चावक. ट्रेककॅम्प धरोहरमध्ये आपले स्वागत. रामायणात सांगितल्याप्रमाणे त्रेतायुगात अयोध्येचे राजा दशरथ यांच्या पोटी श्रीरामांचा जन्म झाला. आपण श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो. याचा अर्थ असा पुरुष ज्याने आयुष्यातील प्रत्येक नातं आणि प्रत्येक कार्य नैतिकतेच्या चौकटीत राहून निभावलं. विचार करा, ज्या क्षणी त्यांचा राज्याभिषेक होणार होता त्या क्षणी त्यांना 14 वर्षाच्या वनवासाची आज्ञा झाली. कोणत्याही तक्रारीशिवाय वडिलांच्या शब्दाखातर त्यांनी हा राजवैभवाचा त्याग केला. यातून त्यांचं संयमी स्वभावाचं दर्शन होतं. श्रीरामांनी एक आदर्श मुलगा, आदर्श भाऊ, आदर्श पती आणि एक न्यायप्रिय राजा म्हणून मर्यादा आखून दिली. रावणासारख्या बलाढ्य शत्रूचा वध करतानाही त्यांनी युद्धाचे नियम पाळले. श्रीरामांचे चरित्र आपल्याला शिकवते की सत्ता आणि संपत्तीपेक्षा मर्यादा आणि चारित्र्य श्रेष्ठ आहेत. प्रभू श्रीरामांनी आपल्या जीवन प्रवासात वानर, केवट, राक्षस, मनुष्य, आदिवासी अशा सर्वांना आपल्या सोबत घेतलं होतं, जे त्यांच्या सर्वसमावेशक नेतृत्वाचा पैलू दाखवतं. श्रीरामांचं व्यक्तिमत्व आपल्याला मानसिक संतुलन कसं राखायचं हे शिकवतं. आयुष्यात जेव्हा संकट येतात तेव्हा घाबरून न जाता शांत डोक्याने निर्णय कसा घ्यावा हे श्रीरामांच्या वागण्यातून आपल्याला समजतं. खरं सांगायचं तर आपल्या प्रत्येकाच्या मनात एक राम आणि एक रावण लपलेला असतो. रामनवमी साजरी करणं म्हणजे आपल्यातील वाईट विचार, राग आणि अहंकार संपवून आपल्यातील चांगुलपणा, प्रेम आणि संयम वाढवणं. श्रीरामांच्या स्मरणाने हीच मानसिक शांती आपल्या आयुष्यातील कोणत्याही संकटांशी लढण्याची ताकद देते. चला तर मग या रामनवमीला आपण श्रीरामांच्या चरित्रातील एक तरी गुण आपल्या वागण्यात आणायचा प्रयत्न करूया. व्हिडिओ आवडला ना, मग शेअर करा. श्रीरामनवमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जय श्रीराम.